विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण संग्रह 45 मधली पहिले 2 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. हा जे काही पुढचा प्रश्न आहे हा आहे शाब्दिक उदाहरणावरती. लक्षात आलं का? आता शाब्दिक उदाहरणं कालमापनामधील जी काही शाब्दिक उदाहरणं आहेत ती खूप अवघड आहेत का? तर अजिबात नाही. जर तुम्ही ती सोडवण्याचा प्रयत्न कराल किंवा हा व्हिडिओ बघाल तर तुम्हाला लगेच कळेल की शाब्दिक उदाहरण दिसतं तसं नसतं. बघूया चला. पहिला प्रश्न काय दिलाय बघा. एक सरकारी कार्यालय सकाळी 7 वाजता सुरू होते व दुपारी 3 वाजता बंद होते, तर ते कार्यालय किती वेळ चालू असते? बघा रे, त्यांनी काय केलंय, सकाळची वेळ दिले. किती वाजता दिले रे? 7 वाजता. आणि दुपारी किती दिले रे? 3 वाजता. पण आपण ह्या धड्यामध्ये काय शिकलोय, जेव्हा दुपारनंतरची वेळ येते तेव्हा 24 ताशी घड्याळामध्ये काय होतात रे? 3 म्हणजेच काय असणार आहे ते? 15. लक्षात आलं का? म्हणजेच आपण काय करायचे, जे काही सरकारी कार्यालय आहे ह्याची जे काही वेळ काढण्यासाठी पहिल्यांदा आपण काय करूया, हे जे काही दुपारी 3 वाजता ह्याचं रूपांतर 24 ताशी घड्याळामध्ये करूया. म्हणजेच बघा, हे जे काही दुपारी 3 वाजता म्हणजेच 24 तासी घड्याळामध्ये काय होणार आहेत रे? 15. 24 ताशी घड्याळामध्ये काय होणार आहेत रे? 15. लक्षात आलं का? 15 वाजता. आता बघा काय करायचं आहे, 2 रकाने करायचे आहेत. कोणते 2 रकाने? एक आहे तास आणि दुसरा आहे मिनिटे. मग ह्या 7चं का रूपांतर केलं नाही? कारण आपण काय सांगितले, सकाळची 7ची वेळ म्हणजे दुपारपूर्वीची जी काही वेळ आहे ती आहे तशीच ठेवायची. चला तर मग काय करूया, 15मधून हे 7 वजा करूया. म्हणजेच काय आहे बघा रे, तर 15 वाजता बंद होते. म्हणजेच काय, 15 वजा सकाळी 7 वाजता काय होते रे? सुरू होते. म्हणजेच जी काही वेळ आहे संपण्याची त्यातून जे काही कार्यालय सुरू झाले ही इथली वेळ मला काढायची आहे. तर काय करते, 15 वजा 7. इथे मिनटं 0 आहेत म्हणून काय येणार आहे, उत्तरसुद्धा 0. लक्षात आलं का? 15मधूनच 7 गेले तर किती उरले रे? 8. म्हणजेच जे काही सरकारी कार्यालय आहे ते किती वेळ सुरू आहे रे? तर 8 तास. लक्षात आलं का? जे काही सरकारी कार्यालय आहे 8 तास चालू असते. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच आता दुसरं गणित काय विचारले बघा. दुपारी 3:45 सुरू झालेला चित्रपट 2.5 तासांनी संपला, म्हणजे तो किती वाजता संपला? आता बघा, त्यांनी आपल्याला वेळ दिलेली किती, 3:45 सुरू झालेला चित्रपट किती तासांनी संपला रे? 2.5 तासांनी. म्हणजेच आता इथं वेळ दिली आहे दुपारची. जर मी काय केलं, हे जे काही दुपारी वेळ दिली आहे ही 24 ताशी घड्याळाप्रमाणे घेते. 3:45 तर जे काही 24 ताशी घड्याळामध्ये ही वेळ कशी होईल रे? 24 ताशी घड्याळामध्ये ह्या 3मध्ये आपल्याला काय करायचे, 12 मिळवायचे. म्हणजेच काय होणार आहे, 12 अधिक 3 बरोबर 15:45. लक्षात आलं का? पुन्हा आता काय करायचं आहे, हे जे काही तास आणि रकाने हे आपण लगेच लिहून घ्यायचे. तास आणि मिनिटे हे 2 रकाने आपण लिहून घेऊया. बघा आता काय करायचे, 15:45ला काय झाला, तो चित्रपट सुरू झाला. 15:45 तो चित्रपट सुरू झाला आणि तो किती वाजता संपला रे? 2.5 तासांनी संपला. म्हणजे आपल्याला काय करायचे, 2.5 तास ह्यामध्ये ह्या दोघांची काय करायची, बेरीज करायची, ते मिळवायचे. 2.5 तास म्हणजेच काय, 2 तास आणि 30 मिनिटे. लक्षात आलं का? आता ह्या दोघांची करूया बेरीज. काय येणार आहे बघा, 5 अधिक 0 5, 4 अधिक 3 बरोबर 7, 15 अधिक 2 म्हणजेच काय येणार आहे, 17. आता बघा इथे उत्तर काय आलं आहे, 17 तास 75 मिनिटे. पण आपल्याकडे 75 मिनिटे असतात का? तर नाही. एका तासामध्ये किती असतात, फक्त 60. चला तर मग काय करूया, ह्या 75मधून काय करूया रे, 60 वजा करूया. तर काय येईल बघा, ते उत्तर 5मधून 0 गेले, उरले 5. 7तून 6 गेले, उरला 1. म्हणजेच इथं उत्तर काय आलं रे? तर इथे उत्तर आलं 15 मिनिटे. आणि हा जो काही 60 आहे जर मी इथे मिळवला, तो इकडे पाठवला, तर तो काय होणार आहे, 18 तास आणि 15
मिनिटे. मग तो जो काही चित्रपट आहे तो 18 तास 15 मिनिटे चालला का? तर नाही. आपण हे घड्याळ वापरलं आहे 24 तास. आता 18 म्हणजेच काय? तर काय असणार आहे रे? 6:15 काय असणार आहे ते? 6:15 म्हणजेच दुपारी 3:45 सुरू झालेला चित्रपट हा 6:15 संपला. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? नाहीतर तुम्ही म्हणाल 18 तास 15 मिनिटे तो पिक्चर चालला का? तर नाही. आपण जी काही दुपारनंतरची वेळ दिली म्हणून आपण काय केलं? 24 तासामध्ये काय केलं रे? त्याचं रूपांतर केलं आणि त्यानुसार आपण काय केली रे? बेरीज केली. ती बेरीज आली 18 तास 15 मिनिटे. 18 तास 15 मिनिटे पिक्चर चालला का? तर नाही. हे 24 तासी घड्याळ आहे. त्या घड्याळानुसार ती वेळ किती होते रे? 6:15 लक्षात आलं का? त्यानंतर आता पुढील गणित काय दिले बघा. सखारामने सकाळी 8 पासून दुपारी 12:30 शेत नांगरले व तो घरी जाण्यास निघाला. दुपारी 1:30 तो घरी पोहोचला तर त्याने किती वेळ शेत नांगरले आणि घरी येण्यासाठी त्याला किती वेळ लागणार? प्रश्नामध्ये 2 प्रश्न आपल्याला विचारलेत. काय विचारलेत बघा. त्याने किती वेळ शेत नांगरले आणि घरी येण्यासाठी त्याला किती वेळ लागला? किती वेळ शेत नांगरले आणि किती वेळ लागला? लक्षात आलं का? पहिल्यांदा आपल्याला काय माहिती आहे? त्यानं काय केले? सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात केली ते दुपारी 12:30. आपल्याला माहिती आहे दुपारनंतरनं हे आपलं 24 तासांचं घड्याळ असतं. मग मी काय करते? 12पर्यंत, सकाळी 8 वाजल्यापासूनचे 12पर्यंत किती वेळ आहे एकूण? तो पहिल्यांदा आपण काढूया. मग पुन्हा काय करायचे? चला रकाने करूया. काय आहेत रे? तास आणि मिनिटे. आता बघा इथे वेळ तर दिली आहे 12:30. पण बघा विद्यार्थी मित्रांनो, जर घड्याळामध्ये 12 नंतरनं जर 1 मिनिट झाला तर तो काय असतो रे? दुपारी. म्हणून मी फक्त काय करते रे? 12पर्यंतचं टायमिंग घेते. लक्षात आलं का? 12पर्यंतची वेळ घेते म्हणजे 12 आणि त्यामधून मला काय करायचे रे? सकाळचे 8 हे काय करायचे? वजा करायचे. सकाळची जी काही वेळ आहे 8 ही मी वजा करते. बघा मिनिटे किती आहेत रे? 0. म्हणून 12तून 8 गेले, उरले 4. म्हणजे सखारामने सकाळी 8 पासून जे काही 12पर्यंत जे काही काम केले ते किती आहे रे? 4 तास. किती आहे ते? 4 तास. लक्षात आलं का? त्यानंतर आता बघा रे, जे काही हे 12 आहेत ह्या 12पासून त्यानं काय केलं रे? 12:30पर्यंत जे काही शेत नांगरलं म्हणजेच 12 नंतरनं तो 30 मिनिटे अजून शेत नांगरला आहे व त्यानंतरनं तो घरी जाण्यास निघाला. लक्षात आलं का? दुपारी किती वाजता पोचला तो? 1:30 म्हणजेच काय? 1:30 आता दुपारनंतरनं म्हणून मी ते काय करते? 24 ताशी घड्याळ घेते. पुन्हा काय होणार आहे बघा रे? हे जे काही दुपार आहे म्हणजेच दुपारी 1:30 तो घरी पोचला. तर जे काही 24 ताशी घड्याळ आहे 24 ताशी घड्याळ ह्यामध्ये किती वाजतील रे? ह्या 1मध्ये आपल्याला काय करायचे? 12 मिळवायचे. म्हणजे काय होणार आहे? 13:30 लक्षात आलं का? चला आता काय करायचे? ह्या दोघांमधली वेळ आपल्याला काढायची. म्हणजेच काय होणार आहे बघा. इथे येणार आहेत तास आणि इकडे येणार आहेत मिनिटे. आता बघा किती वाजता पोचला तो? 1:30 म्हणजेच मला काय करायचे? हे जे काही 13 म्हणजेच 1:30 तो घरी पोचला आणि त्याने शेत कितीपर्यंत नांगरले? 12:30. लक्षात आलं का? मग मला काय करायचं? हे वजा करायचे 12:30. चला वजाबाकी करूया. 30 मिनिटामधून 30 मिनिटे गेले तर काय राहिले रे? ते 0 आणि 13मधून 12 गेले, उरला किती रे? 1 तास. लक्षात आलं का? म्हणजेच जे काही त्याने सकाळपासून जो काही 8 वाजल्यापासून जे काही 12:30पर्यंत आहे हे जे काही आहे ते किती आहेत रे? हे 4 तास आणि वरचे 12:30पर्यंत म्हणजेच काय असणार आहे? जो काही सखाराम आहे सखारामने हे 4 तास हे आपण 12पर्यंत काढले आणि उरलेली 30 मिनिटे म्हणजे 4 तास 30 मिनिटे
शेत नांगरले. लक्षात आलं का? शेत नांगरले. आणि जे काही 1:30 वाजता म्हणजेच 1:30 तो घरी पोचला आणि तो शेत किती वाजेपर्यंत नांगरत होता रे? 12:30. तर त्याला किती वेळ लागला रे? तर त्याला घरी जाण्यास लागणारा वेळ आहे 1 तास. सखारामने 4 तास 30 मिनिटे शेत नांगरले व तो 1 तासाने घरी पोचला. 1 तास घरी जाण्यास लागला. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता पुढील उदाहरण काय दिले बघा रे. रामभाऊनी रात्री 10:30 वाजता पाण्याचा पंप सुरू केला व त्याच रात्री 11:15 वाजता बंद केला. तर त्यांनी किती वेळ पंप चालू ठेवला? आता बघा रे, दुपारनंतरनं काय होते? संध्याकाळ. संध्याकाळनंतरनं काय होते रे? रात्र. म्हणजेच आपल्याला काय करायचे? जे काही 10:30 आहेत हे सकाळचे नाहीत, हे कशाचे आहेत रे? रात्रीचे. व त्याच रात्री त्यांनी काय सांगितले? 11:15. ह्या दोघांचंही रूपांतर पहिल्यांदा 24 ताशी घड्याळामध्ये करून घेऊया. म्हणजेच इथे जे काही रात्री 10:30, 10:30 म्हणजेच काय बघा, रात्री 10:30 ह्याचं रूपांतर आपल्याला काय करायचं आहे? 24 ताशी घड्याळामध्ये. त्यासोबतच जे काही रात्री 11:15 म्हणजेच काय? 11:45. लक्षात आलं काय? ह्यांचं रूपांतर 24 तासी घड्याळाप्रमाणे करायचं आहे. तर काय होणार आहे बघा रे, जे काही 24 तासी घड्याळ आहे ह्यामध्ये आपल्याला काय करायचे? 12 मिळवायचे. म्हणजेच काय होणार आहे इथे बघा रे, जर मी ह्यामध्ये 12 मिळवले, 10 मध्ये जर मी 12 मिळवले तर इथं काय येणार आहे? 22:30. रात्रीचे 10:30 म्हणजे 24 ताशी घड्याळामध्ये काय होणार आहे? 22:30. आणि रात्रीचे 11:45. म्हणजेच काय येणार आहे? ह्या 11 आपल्याला काय करायचे रे? 12 मिळवायचे. जर मी ते 12 मिळवले तर काय होणार आहे रे? 23:45. लक्षात आलं का? 24 तासी घड्याळाप्रमाणे ही वेळ काय होईल? 23:45. आता आपण काय करू शकतो रे? ती वेळ जी काही पंप चालू ठेवला ती वेळ काढू शकतो. पहिल्यांदा आपण काय करायचे? 2 रकाने करून घ्यायचे. काय आहे ते? तास आणि दुसरा आहे ते मिनिटे. आता आपल्याला काय करायचे? जे काही 23 तास 45 मिनिटामधून आपल्याला काय करायचे? 22 तास 30 मिनिटे वजा करायचे. चला वजा करूया. 23 तास 45 मिनिटे वजा 22 तास 30 मिनिटे म्हणजेच काय? जो काही 11:15 त्यानं जो काही पंप बंद केला रामभाऊंनी, तो किती वाजता सुरू केला होता रे? 10:30. म्हणून बंद जो केलेला वेळ आहे त्यामधून आपण सुरू केलेली वेळ वजा करतोय. लक्षात आलं का? 45 मिनिटामधून जर 30 मिनिटे गेले तर बघा 5 + 0 5. 4मधून 3 गेले उरला 1. 3तून 2 गेले उरला 1 आणि 2तून 2 गेले उरला 0. म्हणजेच जे काही पंप किती वेळ चालू होता? तर पंप सुरू होता 1 तास 15 मिनिटे. लक्षात आलं का? म्हणजेच जे काही रामभाऊ आहेत, रामभाऊंनी 1 तास 15 मिनिटे पंप चालू ठेवला. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? चला तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही पुढील गणित आहे ते काय आहे बघा. गीताने सकाळी 2 तास 25 मिनिटे व दुपारी 1 तास 45 मिनिटे वर्गात शिकवले, तर तिने एकूण किती वेळ वर्गात शिकवले? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी काय सांगितले बघा रे, 2 तास 25 मिनिटे आणि दुपारचे 1 तास 45 मिनिटे म्हणजेच काय? 1 तास 45 मिनिटे आणि इथं काय येणार आहे? 2 तास 25 मिनिटे. इथे रूपांतर करायचं नाही. आता इथे दुपारी आहे, पण इथे का दुपारी करायचं नाही? तर आपल्याला काय करायचं? एकूण वेळ काढायचा आहे आणि त्यांनी एकूण वेळ इथे दिलेला आहे. त्यामुळे आपण इथे जे काही 24 तासी घड्याळामध्ये रूपांतर करायचं नाही. पहिल्यांदा आपण काय करूया? तास आणि जे काही मिनिटे आहेत त्यांचं रूपांतर करून घेऊया. बघा, तास आणि मिनिटे यांचे काय करूया? रकाने आखून घेऊया. बघा रे, काय आहे ते? 2 तास 25 मिनिटे अधिक काय केलं आहे तिने? 1 तास 45 मिनिटे एवढा अभ्यास केला आहे. चला ह्या दोघांची बेरीज करूया. 5 + 5 10 हातचा गेला 1. त्यानंतर 4 + 2 6 6 ने 1 7. 2 + 1
3 बघा. आता ह्या मिनिटांची बेरीज केल्यानंतर तुमच्या काय लक्षात आलं, इथं उत्तर जे आलं ते आलं 70 मिनिटे. म्हणजेच बघा हे काही 70 मिनिटे आहेत. एका तासामध्ये 60 मिनिटे असतात, इथे आलेत 70. मग काय करायचं, हे जे काही 70 मिनिटे आहेत ह्या 70 मिनिटामधून आपल्याला 60 मिनिटे वजा करायची. जर मी वजा केले तर काय येणार आहे, 0 वजा 0, 7 6 गेले, उरला 1. म्हणजेच काय झालं, इथं जे काही उत्तर आलं ते काय आहे रे, 10 मिनिटे. काय आलं, 10 मिनिटे. ह्यामधला जो काही 60 आहे इकडे पाठवला तर मिनिटाचं रूपांतर झालं तासामध्ये, आणि तो 1 तास मी इकडे पाठवला तर काय झालं रे, 3 + 1 बरोबर 4. म्हणजेच जी काही गीता आहे, गीताने एकूण मिळवून 4 तास 10 मिनिटे एवढा काय केला रे, एवढा वेळ वर्गात तिने शिकवले. लक्षात आलं का, गीताने 4 तास 10 मिनिटे वर्गात शिकवले. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर जे काही 6वं उदाहरण आहे काय आहे बघा रे, ते बँकेचे कामकाज सकाळी 10 पासून दुपारी 4:30 पर्यंत चालते, तर बँकेचे कामकाज किती वेळ चालते. आता बघा सकाळची वेळ दिले आणि त्यानंतर दुपारचीही वेळ दिली. आता काय विचारले आपल्याला, किती वेळ चालते. आता आपल्याला काय करायचे, 24 तास घड्याळ वापरायचे, कारण आपल्याला किती वेळ आहे तो काढायचा आहे. लक्षात आलं का. म्हणजे जे काही दुपारी 4:30 आहे त्याचं रूपांतर काय होईल रे 24 तासी घड्याळामध्ये. बघा दुपारी 4:30 रूपांतर जे काही 24 ताशी घड्याळ आहे, ह्या 24 ताशी घड्याळामध्ये काय होईल, तर ह्यामध्ये जर मी 12 मिळवले, 12 + 4 काय आले रे, 16. म्हणजेच इथं काय आले, 16:30. लक्षात आलं का. आता आपलं नेहमीचं काम काय आहे, तर तास आणि मिनिटे ह्यांचे काय करायचे रे, रकाने काढून घ्यायचे. बघा रे, तास आणि मिनिटाचे रकाने काढले तर मला काय करायचे, 16 तास म्हणजे 16:30 काय झालं रे, ऑफिस चाललं. आणि ते किती वाजता भरलं रे, सकाळी 10 वाजता. म्हणून काय केले, 16 मधून 10 वजा केले. तर बघा हे मिनिटे 30 वजा 0 हे काय येणार आहे, 30. आणि 16तून 10 गेले तर उरले किती रे, 6. किती उरले, 6. म्हणजेच काय येणार आहे बघा, जे काही बँकेचं कामकाज हे 6 तास 30 मिनिटे एवढं चाललं. लक्षात आलं का. म्हणजे जे काही बँकेचे कामकाज 6 तास 30 मिनिटे एवढा वेळ चालले. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. त्यासोबतच आता बघा रे, एक दुकान 9:30 AM उघडते आणि 10 PM बंद होते, तर ते दुकान किती वेळ उघडे असते. आता बघा दुकानाचे जी काही इथं दिलेलं AM आहे हे मध्यान्हपूर्व, म्हणजेच काय, ही आहे सकाळची वेळ. आणि PM म्हणजेच काय, मध्यान्होत्तर, म्हणजेच काय, रात्रीची वेळ, दुपार नंतरची वेळ. म्हणजे दुपार नंतरनं सायंकाळ, सायंकाळ नंतरनं होते ती रात्र. सकाळी 9:30 उघडते आणि रात्री 10 बंद होते, तर आपल्याला ते दुकान किती वेळ उघडे असते हे काढायचं आहे. लक्षात आलं का. मग काय करूया, हे जे काही 10 PM दिले, म्हणजे जे काही रात्रीचे 10 दिलेले आहेत, रात्रीचे 10 हे आपण काय करूया, 24 ताशी जी काही घड्याळ आहे ह्यानुसार जर पाहिलं तर ह्यामध्ये आपल्याला काय करायचे, 10 मध्ये काय करायचे रे, 12 मिळवायचे. म्हणजेच काय होणार आहेत, जर मी 10 मध्ये 12 मिळवले तर ते काय येणार आहेत, 22. काय होणार आहेत, 22. लक्षात आलं का. आता काय करायचं आहे, नेहमीचं काम आपलं तास आणि मिनिटे. आता बघा मला काय करायची, वेळ काढायची, तर मी काय करते, जे काही 10 वाजता दुकानं बंद होतं, ह्या 10 वाजता जे काही दुकान बंद होते त्यातून मी काय करते, सकाळची वेळ वजा करते, 9:30. लक्षात आलं का. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आहेत 0 मिनिटे आणि 0 मिनिटामधून मला काय करायचे, 30 मिनिटे घालवायची आहेत. बघा मग काय होतं आहे, हे जे काही शून्यातून 30 जातं नाहीत, म्हणून मी काय करते, इथून एक हातचा घेतला, म्हणजे इथून मी काय घेतलं रे, 1 तास तिकडे घेतला, तर इथं काय येणार आहे,
60 मिनिटे. 22मधून 1 तास तिकडे पाठवला तर इथे काय राहिले 21. आता बघा 60 मिनिटातून 30 मिनिटे जातात. किती येतं ते उत्तर? तर ते उत्तर येतं 60मधून 30 गेले तर आले ते 30. 21मधून 9 गेले तर किती उरले रे ते 12. किती उरले ते 12. म्हणजेच जे काही दुकान हे किती वेळ उघडं असतं रे? तर ते उघडं असतं 12 तास 30 मिनिटे. एवढा वेळ ते काही दुकान उघडं असतं. लक्षात आलं का? दुकान 12 तास 30 मिनिटे एवढा वेळ उघडे असते. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता तुम्ही म्हणाल की काही ठिकाणी काय केलं रे 24 ताशी घड्याळ वापरले, पण काही ठिकाणी वापरलेलं नाही. तर पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो गणितामध्ये आपल्याला काय सांगितले हे समजून घ्या. आपल्याला काय करायचं आहे, हे जे काही तास आहेत ह्यांची बेरीज करावी लागते. तेव्हा आपल्याला तिथे 24 ताशी घड्याळ वापरून चालत नाही, कारण त्यांनी आपल्याला ऑलरेडी काय केलेली असते रे पूर्णतः वेळ दिलेली असते. लक्षात आलं का? आणि जेव्हा आपल्याला काही गणितामध्ये वेळ काढायला सांगितली जाते तेव्हा दुपारनंतरनं बरेच जे काही ऑफिस असेल, बँक असेल, हे सगळे काय होतात रे दुपारनंतरनं बंद होतात. त्यामुळे आपण काय करतो 24 ताशी घड्याळं वापरतो. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.